काशी नदे तेरे शिवलिंगात काशीलिंग बिरो तेव्हापासून बिरुदेवाला तपाल झालं सुरू मेनका राजा भला मेंढ्या घेऊन ते आला देव कळला मेंढीला न गेला नावने देवदुदान नावून गेला गेला नावने गुरुदुदान नावून गेला वांज मेंढीला फुटला पाना दूध पेढीवर गळ देव पहाया मळुजे राजा वाहे ताज सीताळ बाबाला पाहिला त्याला मेघाचा वाद सुरू झाला देवधनगराकडे आला न गेला नावने देवदुदान नावून गेला नावने गुरुदुदान नावून गेला पहिलं तपाल काशी फिराला इसाळे अमावस्याला हळ पांढऱ्या गुन्ह्या काजळ्या मेंढीला केलं देवाला काय मागणं मागू मी देवा मेंढी का सुखात ठेवा त्याने नियम चालविला न गेला नावने देवदुदान नावून गेला नावने गुरुदुदान नावून गेला चिमन पिला नो पुषेतया धरला तुम्हावर माया काळ जातल्या ममचेची धरला तुम्हावर छाया जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ पुन्हा नवा अवतार नव्हता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार
सत्य हाल या बता
नारोबाच्या या वाड्याला वे, नारोबाच्या या वाड्याला न्याय निवाडा चाल पाच पंचाया बसल्याल नारोबाच्या या वाड्याला वे, नारोबाच्या या वाड्याला आनंद फारफुळे कालाला पहिल्या सत्ययुगाला देऊन व्हायला झाला काय प्रकार घडला होता सत्य पहिल्या युगाला असणाऱ्या गावा कोण वाडेला अरे त्या नारोबाच्या वाड्याला असणाऱ्या त्या दोन्याचा न्याय निवाडा चालला त्याचा याला आणि न्याय निवाडा चालला होता पुढल्या पण आता बाजूला न्याय निवाडा चालला पुढची दोन बाळ धनुर गावडा पाची पाय झाल्याला वाड्याला त्याचा याला आणि न्याय निवाडा लागला होते करायला पुढच्या पण बाजूला गावा कोण वाडीला ठरल्याला पाच पंच पहिल्या सती एवढाला एवढ्या पाठीचा कपात चोगल्या जानुऱ्या नरुऱ्याचा पाच पंच नारोबाच्या वाड्याला आल्याला गेला याला आणि काय लागलं होतं बोला पुढच्या पण बाजूला अरे डोले आले ते पोटाचे धनुर गावडा त्या नारोबाच्या वाड्याला बसल्याल वाटण्या लेखांच्या चालू झाल्या हा प्रकारे काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला आणि काय घडला होता पुढल्या पण आता बाजूला असणारा ते पाचशे पंच त्या नारोबाच्या मुलांना काय लागलं म्हणायला नारोबाच्या मुलांनी काय लागलं होतं बोला पुढच्या पण बाजूला लाया लागेल सांगाया लागेल सांगाया लागेल कशा वाटल्या करायच्या
काय प्रकार लागला घडायला घेवायला आणि वाट्या लागली होती करा पुढच्या बाजूला रुबाच्या वाड्याला वाटल्या चालल्या पाच पंचच्या पोटच्या मुलाचे म्हणतात हा काय लागलं म्हणायला त्या पहिल्या सतयुगाला आणि काय लागलं होतं बोला पुढच्या बाजूला अरे कशा रे बाबाने वाटल्या करायच्या एवढं सांगितलं पाहिजे आपल्याला कणुवीर गावडा पाच पंचाला काय लागलं म्हणायला कानुवीर गावडा पाच पंचाला काय लागला होता बोला पुढच्या बाजूला काय सांगायचं पंच तुम्हाला कशाच्या वाटल्या करायच्या देवधर्मामचा शया मेंढ्यामच्या घरदार शेतमळामच देवायला आणि एवढं सर्व सारं बोलत असताना पुढच्या पण बाजूला कुणाचा कोण डोले आल्याला माहिती आहे आम्हाला आल्या मार्गाने जाऊ दे काय मिळणार नाही त्या डोण्याला देवायला आणि एवढं डोण्याला बोलत असताना पुढच्या पण बाजूला म्हणण्याबरोबर नारुबाच्या वाड्याला काळा बोरा डोण्या झाला देवायला आणि कोण कुठे गेला होता पुढच्या बाजूला मायाला लागेला या मनाला लागेला सगायाला लागेला या मनाला लागेला मायाला लागेला या मनाला लागेला सगायाला लागेला या देवा तुझ्या नावाचं देवा तुझ्या नावाचं थोडंफार नाही जीवा वाड्याला मात्र जगायला आणि काय प्रकार घडला होता पुढल्या बाजूला नारुबाच्या वाड्याला पोचल्या खणवीर गावडा काय म्हणत्यात मात्र जगायला आणि काय लागलं होतं नारुबा गावड्याला बोला पुढच्या बाजूला कुणाचा कोणाला डोण्या माहिती नाही आम्हाला आल्या मार्गानं जाऊ दे त्याला याला आणि एवढा लागलो ते डोण्याला बोलावला पुढच्या पण बाजूला मात्र डोण्या काळा मोरा झाला रे नारुबाच्या वाड्याला आणि डोण्या निघून कुठे गेला होता पुढच्या बाजूला पाच पंचाचा नाईलाज झाला डोण्याचा वडील धर्माचा बाप नारुबा पिकोड्यामध्ये पडला मात्र त्याला याला आणि काय विचार लागला होता करायच्या जाग्याला नारुबा कोड्यात पडला कारण ज्यावेळी डोण्याच्या आईला हा डोण्याच्या वाडीतनं करून नारुबाने आणली त्याला याला आणि काय प्रकार घडला होता बोलल्या पण आता बाजूला पाच गावाच्या दैवाला अरे वचन नारुबानं दिल्यानं या डोण्याला कोळवाडीला नेतो लहानाचा थोर करतो मात्र त्याला याला आणि एवढं बोललो होतं बोलल्या पण आता बाजूला डोळ्याला आणतो हा
एका हाताचं दोन हात दोन्याचं करतो त्याला याला आणि एवढं बोलून त्याला निघून गेले होते कुठल्या जाग्याला चांगलं करतो डोन्याचं कल्याण करतो सांगून आलो या त्या देवाला कसा उपला डोन्याला घालवायचा त्याला याला आणि एवढं लागलं होतं बोलाय त्या जाग्याला आयाला लागेला आणि एवढं बोलत होते दोन्ही गावड्याला पुढल्या पण बाजूला काय नाही म्हणल्या नारोबान जर शेवटाला काय केलं त्याला याला आणि काय लागला होता बोला पुढच्या बाजूला योत कमळान भंडाऱ्याचा वाटवा तीन रेगी कमळा हा भंडाऱ्याचा वाटवा आणि नवल्या नागर बंद्या योत मात्री त्याला याला गेला होता डोण्याच्या हाताला निघून कुठे गेला होता त्या जाग्याला पाण्याच्या पुढं त्या नारोबान जेवला त्याला याला आणि काय लागला होता बोलायला त्या दोन्या गावड्याला त्या डोण्याला लागला म्हणायला ये डोन्या सांगतो एवढं ऐकावं त्याला याला आणि एवढं बोलत असताना डोन्या काय लागला होता बोलाय पुढच्या बाजूला या देवाच्या जीवावर या भगवानाच्या जीवावर त्याला याला आणि एवढं लागला होता बोलायला बाहेर डोन्या पडायचं
विठुवीर देवाच्या नावावर त्या भंडाऱ्याच्या जीवा मात्री त्याचा याला बाहेर डोन्या पडायचं आणि विठुवीरूच्या नावावर कुठे गेला होता पुण्यापणा बाजूला भगतीला तुडवण्या जायाच बाहेर डोन्या पण म्हणून सांगितलं हा परत सांगताना डोन्याला काय नारोबा म्हणतो त्याचा याला आणि काय नारोगा लागला होता बोलायला पुढच्या पण बाजूला माझ्या या डोन्या रे बाळा, ऐक डोन्याची नावा. ऐक माझ्या या डोन्या रे बाळा, ऐक माझ्या देवायाच्या या जीवाला बाळा, देवायाच्या काय नावा. ते तुला या तुम्हाला डोन्या, ते जगलं. ते तुला या तुम्हाला डोन्या, ते जगलं. कोलवाडीची आठवण तुला कोण्या येईल माझ्या पुरशीला डोळ्या माग काय कोलवाडीला येशील डोळ्या कोलवाडीला गोडवाल्या येऊ रे गोडवाल्या येऊ आली वरती रे काढून डोळ्या घेणार हत्ती काढून घेणार हत्ती काढून घेणार चालू नागवा बाहेर तुला काढणार नाही याचं नावा कोलवाय पायाचं बोललं डोळ्यानं राईकलं आणि मांबळा भंडाऱ्याचा वाटवा मात्र गेला याला निघून गेला डोन्या पुण्या जाग्याला डोन्या युवक कामाला भंडाऱ्याचं वाटवण्या पुढे ठेवलं त्या डोन्याला काय म्हणतोय त्याला याला आणि काय लागला होता बोला पुढच्या बाजूला सांगतोय का डोन्या तुला युवक कामाला भंडाऱ्याचा वाटवा घ्यायचा विठुवीर देवाच्या जीवावर भक्तीला तू जायाचं त्याला याला आणि एवढा बोलला होता पुण्या पण बाजूला डोन्या देवाच्या जीवा होणाऱ्याच्या जोरा मात्री त्याला याला निघून कुठे गेला होता पुढच्या बाजूला भगतीची कारण जमला तुला भगती जमली मनाची वरला पुढा मागडोन्या खर्ची मात्री त्याला याला आणि एवढा लागला होता डोन्याला बोलायला त्या फार पूर्वी कालाला कोलवाडीला डोन्या तो इचिल मात्री त्याला याला आणि एवढं बोलत असताना पुण्या बाजूला डोन्यालास तर तुला जमली आली भगती त्याला याला आणि एवढं लागला होता बोलायला आणि त्या फार पूर्वी कालाला काढून तुझं भाऊ घेणार भगती मेस नागवा तुला बाहेर काढला हा डोन्या कोलवाडीला तुला यायचं त्याला याला आणि एवढं बोलत असताना डोन्या काय लागला होता बोलायला मुलग्याची काळजी कोणाला असती बाप हा आहे का बरोबर आहे डोन्याला 5 देवाला वचन देऊन आणलेला डोन्या तुझं चांगलं करू हा पण सावतर भावाने डोन्याला बाहेर काढ आहे का ना हा पण याचं कोड कोणाला माऊलीनो त्या नारोबाला का वचन दिलं वचनाला बाटा लागायला म्हणून बाप तो बाप असतो माऊलीनो
बापासारखं जगाच्या पाठीवर तुम्हाला कुणी नसणार. मग काय लोक माप भेटतील आयुष्यात, कामापुरता तुमचा वापर करणार आणि सोडून देणार. पण राग करणारा बाप, मारहाण करणारा बाप, धाकात ठेवणारा बाप आयुष्याला शेवटपर्यंत पडतो. आहे का नाही? बापासारखं कोण नाही, कारण बापाची जागाच कोण घेऊ शकत नाही. बरोबर आहे, म्हणून बाप हा माऊलीनो थोडक्यात सांगण्यासारखा बाप नसतो. पण सांगायचं म्हणलं तर तो बाप कसा असतो माहिती आहे? बाप स्वाभिमान भाना, बाप कनकार करा, त्याच्या कानाचा तो सुगा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुभाव. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागे तो मानून घर झोपते खुशाल. बाप घराचा उपाया, आई कलस त्यावर, जेव्हा खच तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. म्हणून बाप जेवण खाव. कविकारानं कविता केली माऊलीनो, आणि बापाला उपमा कशाची दिली? घराच्या पायाची. कारण पाया जाम असला तर घर पडायची भीती नसते. आहे का नाही? म्हणून दोघांची भांडणं लागली तर समोरच्याला म्हणतो, जा रे जा, तुझ्या बापाला घेऊन जा, त्या बापाचे नाही. हा, बाप ओळखायला पण शिकला पाहिजे. बाप कष्टाचा का भाडी, उसमळ्यात तोडतोया, पोराला ठेवून कांडू सात चाकतोया. कवेस खाणे सपाटलेलं, सोय दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या झोकराला सदा ठिकाण जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप दुकान जायाचा, उदार पगार कापड मुलांना नाहीचा. जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रात फिरायचा, आपल्या सुखाची चिंता सदा मनेर धरायचा. तुला पेटत नव्हती, तुला पेटत नव्हती, दिन दिवसा त्या घराला पहिली बार धान्या पायी बाप गावात फिरला. हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करत असतो. बाप करतो, हा, दुसरं कुणाचं नाही माऊलीनो, फक्त बाप करतात. कारण बाप तो बाप असतो. म्हणून जर हवे पास करताना वाटण जाता जाता ठेस लागली तर आई का शब्द मुखांना बाहेर पडतो. कुठला? आई. पण हवे पास करताना दोराचा ट्रक घासून जातो त्यावेळी बापरे. त्याच कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते माऊलीनो, पण मोठमोठे वाजत करण्यासाठी बापला. त्या बापाची जागा कोण घ्यायला येत नाही. आई जो उपकार थोर आहे तिथं देवाने का जाणलं मानलंय, आई सारखं दैवत नाही. कारण 9 महिने 9 दिवस 9 घटका आपल्या वजनात वज वागवणारे ते माऊली असत. तिचा उपकार जगाच्या पाठी कुठे गेला तर फेकणार नाही. पण जेवढं कार्य यायचं तेवढंच बापाचं पण आहे, जेवढं उपकार यायचं तेवढंच बापाच. जेवढं आई आपल्यासाठी करते त्याच्या पलीकडे जाऊन बाप पण करत असतो. म्हणून बापाला कधी कमी आहे का ना? म्हणून बाप आईचं दुःख जगाला कळतं माऊलीनो, कारण आई रडून मोकळे होते. आईचं दुःख जगाला दिसतं, पण बाप रडलेला तेव्हा बापाचं दुःख कोणाला दिसलं का? नाही. बापाचं रडणं आणि बापाचं दुःख संध्याकाळी सगळे जेवले आणि झोपले म्हणलं की पांघरून अंगावर आणि उस्ती ओली करणारा बाप असतो. रडून कोणाला दावत नाही आणि आपलं दुःख कधी जगापुढं मांडत नाही का? बापाचं रडणं आणि बापाचं दुःख उघड्याला बघायचं असलं तर एकाच वेळी. ते कोणता माहिती आहे? आपल्या मुलीच्या लग्नात हमसून हमसून रडणारा बाप मुलीच्या लग्नात ज्यावेळी देवघरच्या डोळ्यावर अक्षरा मुलीच्या पडतात आणि ती मुलगी
नांदायला जाते तेव्हा हमसोर रडणारा बाप काय म्हणतो माहिती आहे, रत्ना सारखी जतना केली चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली. सोनं म्हणून बाप देणारा उपमा देणारा बापच असतो. म्हणून तो बाप काय म्हणतो माहिती आहे, अहो गेलं माझं सोनं झालं अंगण, तुझ्या विना बाळा हे जग सारं तुला. होती त्यानेच नेली चिमणी माझी परक्याची झाली, आणि काय लागलं होतं डोण्याला बोलायला पडच्या बाजूला, डोण्या सांगतो आहे का तुला त्याला. आणि काय लागलं होतं सांगायला त्या जाग्याला, जरा डोण्या तुला भगतीरा भाला जमली परत येऊ म्हणून टाकली. डोण्याला काय केलं, नरोबाचा निरोप घेतला दिला गेला आणि निघून कुठे गेला होता पडच्या बाजूला, मला मला शेत सारा शेड्या वेड्याने देवदार त्या कानुगिरी गावड्याचा झाला योच कामाला भांडायचा वाटवा डोण्याला. तो डोण्याला घेतला सांगतीला दिला गेला आणि वाट लागला होता चालायला, निघून गेला कोणत्या जाग्याला, जाया तर बाबा म्हणून घरतीला डोण्याला घेतली दिला गेला आणि वाट लागला होता चालायला, बोलायला लागेला रे सांगायला लागेला, बोलायला लागेला रे सांगायला लागेला. एवढ्या भार देव बघा वेळ लाव, एवढ्या भार याटाय मा. बगाने हो नव खडकाच्या यमा. सांगू किती बोलू किती माझ्या आणि घुमक मला दिला या खेळायला. असणारा डोण्या मात्र त्याचा याला कुठे गेला होता पुढच्या बाजूला, घरातील डोण्याला सांगतेला घेतली
पाहिजे बिरदा सांगू झाला लोण्यानं लावला त्याचा याला आणि वाट लागला होता चालायला वाट चालत चालत लोण्या कुठं गेला मात्री त्याचा याला वाट चालत चालत डोण्या कुठं निघून गेला होता पुढच्या बाजूला अरे जाऊन पोचला खडकाच्या माळाला त्या विठुबीर देवाच्या रावला लढवण्या गेला दर्शन घ्यायचं देवाचं आणि जायाचा पण भवेतेला आणि एवढं म्हणून ज्या डोण्या वाट लागला होता चालायला निघून गेला इटू विरुद्ध रावळाला पुढच्या बाजूला जाऊन कुठं पोचला मात्री त्याचा याला निघून गेला होता त्या इटू विरुद्ध रावळाला वार कोल निघून गेला होता रावळाला त्या देवाचं दर्शन व्हायला होता गियाला देवाच्या पुढे गेला दोन्ही गुडघा त्या डोण्याला टेकला त्याचा याला आणि देवाला शरण गेला होता पुढच्या पण बाजूला दोन्ही हात डोण्याला जोडायला दोन देवाचं दर्शन घेत दोन देवाला काय डोण्या म्हणतो मात्र त्याचा याला त्या जोडीच्या देवाला डोण्या काय लागला होता बोलायला त्या जाग्याला देवा जातो मी मा देवा भगतीला हरीला हजार देवा व्हायला पाहिजे शब्दाला सादर व्हावं त्याचा याला आणि देवाला लागला होता बोलायला त्या फार पूर्वी काळाला समजतून डोळ्या देवा आला पाहिजे नवसला डोण्याला देवाला आणि तो डोण्या मात्र त्याला याला आणि वाट लागला होता चालायला निघून कुठे गेला होता पुढच्या पण बाजूला माझं बोलणं खरं का खोट करत काय करावं दादा तुला फिरत गावचा पुढारी झाला म्हणलं की ह्यो रस्ता झालाच म्हणून समजा कशावर आहे का ना ह्यो रस्ता झाला म्हणून समजा कशावर आहे का ना म्हणजे आता इलेक्शनचा दिवस आहे का नाही त्यामुळं इथं कोण पुढारी असला उमेदवार
माऊलीनो इथं जर कोण पुढारी असला उमेदवार असला तर राग मान नका, कारण हा विनोदाचा भाग आहे का नाही. असा आपल्यामधनं विनोद घ्यावा लागतो आहे का नाही तर डोन्या आला आणि डोन्या गेलं म्हणलं त्याशी पेटवालं मामाच ऐकत बसत्यात. आणि अशा आपले तरुण पिढी कुठला डोन्याने कुठलं काय चालत जावं म्हणून झोपत्यात कुठलं मोबाईल चालू आहे. त्यामुळं असा आत्मामध्ये विनोद घ्यायला होतो माऊलीनं. गावचा पुढारी झाला म्हणलं घेऊ रस्ता झालाच म्हणून समजा कशावर कागदावर आणि पैसे पुढाऱ्याच्या खिशात आहे का नाही. त्या कामाच्या नावाखाली स्वार्था पली झोळी भरतोय काय करावं रागाच्या पुढे फिरत पुरुष असू दे जत्रा असू दे 4 जण कार्यकर्ते माग एक पावती बुक हाताला आणि प्रत्येकाला एक पुढारी असतो. काय करायला वर्गाने मागाय पैसे गोळा करायला काय का नाही. 50 ऐपत नसली तर देखील 500 तुला काय झालंय काय का नाही. हे पैसे सगळे गोळा करायचे आणि ते वापरायचं कशासाठी माहिती आहे का. पंचाने लावलाय पैशाला कातरा तमाशाला पुढे म्हातारा बोतरा. पैसे गोळा करायचा आणि तमाशा लावायचा आणि तमाशाला पुढे कोण आहे बोत्र म्हातारा. कशाला फेटा उडवाय मावशी करायला. पण तो तमाशा पुरता मर्यादित नाही बरं का. उरूस हाय जत्रा हाय गाडीवर जातात पुढे जेवण मागे येतात म्हणणार नाही. कुठल्याकडला जेवायला म्हातारा म्हणत होता त्याच्या गाडीवरनं आहे का नाही. जाऊन पाहुण्याच्या घरात जेवायला बसला की पाहुणा आपुलकीने विचारते तुझं मामा चावतंय का. तो म्हातारा म्हणतोय काय माहित आहे का खातोय जरा गोळून खातोय गोळून आण 4 हाडे आहे का. पण त्या म्हाताऱ्याची कहाणी कशी माहिती आहे. तो मागे बी जाईना रे पुढे बी येईना गर्दी मध्ये बसतोय रे काय करावं दादा तर पुढे फिरत काय करावं दादा तर पुढे फिरत रोग्याचे पारक या काला आहे का नाही. प्रत्येक तिकटीवर आत प्रवेश केलं म्हणलं की प्रत्येक तिकटीवर प्रत्येक चौकात एक बोर्ड लावलेला असतो. कुठला MBBS म्हणजे काय हो मेंढर बघत शिकलेला म्हणून MBBS आहे का नाही. पण रोग्याची तक्रार वेगळी डॉक्टरची वेगळी बरोबर आहे. औषध वेगळ्याने तक्रार वेगळी आहे का नाही. रोग्याची तक्रार डोळ्याच्या हायाने त्याला जुलाबाचं औषध देईल. रोग्याची तक्रार कसली डोळ्याची आणि औषध दिले त्याला जुलाबाचं. कशाला थांबतंय ते काय दिवसभर तांब्या खाली ठेवत नाही खो खो खेळायला चालू आहे का नाही. पण हे घरच्यांना माहित नसतंय. गंची म्हणतात आमच्या माता याला मसोबा लागलाय वाटत सारखं खो खो खेळायला लागले आहे का नाही. माणसाच्या दवाखान्यात पण जनावरांच्या दवाखान्याची एक आणि डॉक्टरची मजा वेगळीच असते बरं. ऐका बरं काय बघा जरा माणसाच्या डॉक्टरची कहाणी सांगितली पण जनावरांच्या डॉक्टरची कहाणी वेगळीच असते. कारण
आमच्या वाटावर जाताना पलीकडल्या वाटेला एक दवाखाना आहे, पशुवैद्य म्हणजे जनावरांचा दवाखाना. हा आहे का नाही? योगा झाला आणि त्या दवाखान्यात गेलो. त्या दवाखान्यात एक पुस्तक होत, आहे का नाही? पुस्तक यासाठी असतं माऊलीनं की रोग काय आहे तो जनावराचा लिहायचा आणि त्या जनावरांनी काय नाव असतात मालकाचं नाव लिहायचं आणि त्या जनावराचा रोग लिहायचा. ते पुस्तक घेतलं आणि त्या पुस्तकात बघा तर म्हणलं काय तर त्या पुस्तकात असं होतं, थोडं नाव लिहिलेलं होतं मालकाचं, थोडं मालकाचं नाव आणि मागे जनावराचा हजारो, थोडं नाव होतं शंकर पाटील. नाव काय होतं? शंकर पाटील. आणि पुढे जनावराच्या आजाराचं नाव होतं गाभ जात नाही. ही जनावरांच्या डॉक्टरांची गंमत असते, आहे का नाही? पण डॉक्टर कुठला आहे सोमावलेलो? बिलात रुपया कमी द्या घेतो का बघा. बिला पायी डॉक्टर कसं रुसतय रे, काय करावं दादा पुरा फिरत माझ्या वाट्याला सोडल्या गाड्या माझा गावडा माझा गावडा देवाचा देवाच्या देवाला नवसून देवाला नवसून एवढ्या दादा एवढ्या एवढ्या देवाच्या रवळाचा येडा दादा पाठीमाग गेलाया पाठीमाग गेलाया एवढ्या दादा गेला एवढ्या दादा गेला काय घडलं मात्र देवा याला आणि देवाच्या भोवतीनं वेडा लागला होता मारायला. वेडा मारण्यासाठी त्या देवाच्या मागे गेला. पण मागे गेला त्या डोल्या गावड्याला त्या पैजास देवगाला आणि काय लागलं होतं दिसायला. अरे हुलकाला माझ्या डोण्याला हुलक्यानं डोण्या दाटला. आता काय करावं त्या पैजास देवगाला आणि काय लागला होता बोलायला. काळा मोरा डोण्या झाला ना हुलक्यानं डोण्या दाटला मात्र त्याचा याला आणि हुंडक्यानं घातलेला डोन्या काय लागला होता बोलायला. पुन्हा माडवण्याला म्हणू लागला हे डोळ्या कारवाला पाणी तुझ्या डोळ्याला आणि एवढं लागला होता बोलायला. गायाला देवा सांगाया
त्याचा याला आणि काय लागला होता डोण्याला बोलायला पुढच्या बाजूला चापू मामा डोण्याला म्हणू लागला कार डोण्या पाणी तुझ्या डोळ्याला हा कारण तो डोण्या सांगितलं पाहिजे तो आपल्याला आणि चापू मामाला लागला होता बोलायला त्या डोण्या गावड्याला काय लागला होता सांगाय पुढल्या बाजूला मग डोण्या बोलतोय चापू मामाला ओय, काय सांगायचं मामा तुला सौतर भावाने माझ्या जगात जात सुरे नका परत असा नगा माझा कापला त्याचा याला आणि एवढ्या लागला होता बोलायला त्या पारदुर्मी कालाला मला कोलवाडीनं हात पार केला मग मामा सांगतो एक तुला मात्र त्याचा याला आणि काय लागला होता मामाला बोलायला हे डोण्या कार काळजी तुझ्या जीवाला हे डोण्या या बंधाऱ्याच्या जीवावर विठुर देवाच्या नावावर चित्कार भगती डोण्या तुला जमल मात्र त्याचा याला आणि मामा लागला होता बोलाय पुढल्या बाजूला म्हणल्या बरोबर डोण्या मामाला काय म्हणतो मात्र त्याचा याला डोण्या मामाला काय लागला होता बोलायला आणि त्या परभूमी कालाला मामा करत आहे माझ्या संगतीला कसा जायचा भगतीला भगत लोक तर मला काय म्हणते अरे बायका उठता पुजारी आला म्हणते मला मात्र द्याला याला आणि एवढा लागला होता डोण्या लागला होता बोलायला गायाला लागला सांगायला लागला बोलायला लागला सांगायला डोण्याला म्हणतो मामा कार डोण्या तुझ्या जीवाला काळजी जाके भगतीला त्याचा याला आणि मामा लागला होता बोलाय पुढल्या बाजूला भक्ती कर जाकी डोण्या म्हणला हा एवढं म्हणल्या डोण्या त्या मामाला काय म्हणतो मात्र त्याचा याला आणि डोण्या मामाला काय लागला होता बोलाय पुढल्या बाजूला मामा कसा जायचा भगतीला गरज आहे माझ्या संगतीला काय भगत लोक म्हणतील गा मामा मला त्याचा याला आणि एवढ्या बोलत असताना मामा काय लागला होता बोलायला गर्दीला घेऊन जर भक्तीला गेलो हा अरे बायका उठता पुजाऱ्याला म्हणतील नाव मला ठेवतील मात्र त्याचा याला आणि लागला होता बोला पुढल्या बाजूला म्हणून कोडं पडलं मामा माझ्या जीवाला मात्र त्याचा याला आणि एवढ्या लागला होता डोण्या बोलायला आणि त्या परभूमी कालाला एवढं म्हणल्यावर मामा डोण्याला म्हणतो कारण डोण्या काळजी तुझ्या जीवाला